मिनिमम 1,000 रुपये पर डे. त्याच्यामध्ये प्रीमियम हार्डली फुल फॅमिलीला 6 ते 7,000 रुपये येतो. फुल फॅमिलीला मिळून. आता मी एक एक्झाम्पल देतो. 40 एजचा जर व्यक्ती असेल आणि त्याची वाईफ 35 एज आणि 2 मुलं, त्यांचं प्रीमियम 7,116 येतोय. आणि एका माणसाला बेनिफिट लाईफमध्ये 32,91,000 रुपये मिळतो. 32.91 लॅक. हे जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल त्यावेळेला लोक काहीतरी म्हणतील की बाबा 32 लाखाचं बेनिफिट एका माणसाला आणि फुल फॅमिलीचा प्रीमियम फक्त 7,000 रुपये वर्षाला. जरी पुढचे 30 वर्ष जरी प्रीमियम भरला तरी 30 वर्षामध्ये सुद्धा 2,10,000 फक्त प्रीमियम भरला जातोय. आणि एका प्रायव्हेट कंपनीकडे नाहीये. आणि कोणत्याही मेडिक्लेमचे GICच्या ज्या कंपन्या आहेत, स्टार हेल्थ घ्या किंवा न्यू इंडिया घ्या, त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारची पॉलिसी नाहीये. हा फिक्स्ड बेनिफिट प्लॅन आहे की याच्यामध्ये नंबर ऑफ डेज किती आपण ऍडमिट आहोत आणि प्लस ऑपरेशन मध्ये सुद्धा मेजर सर्जिकल बेनिफिट आणि दुसरा आहे अदर सर्जिकल बेनिफिट आणि डे केअर. ज्याला 24 तास ऍडमिशनची गरज नाहीये अशा सर्जरी जर असतील तर त्याच्यासाठी सुद्धा बेनिफिट आहे. मेजर सर्जिकल बेनिफिट 140 डिसीज त्याच्यामध्ये दिलेले आहे आणि डे केअरचे सुद्धा 140 डिसीज आहेत. त्यामुळे कोणालाही काही आजार झाला तर ह्या 140 पैकी कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये तो बसतो आणि त्याचा बेनिफिट त्याला मिळतो. ह्याच्यात कॅटेगरी 1, 2, 3, 4 अशा कॅटेगरी आहेत. म्हणजे 100% जर बेनिफिट मिळत असेल तर त्याला कॅटेगरी 1 डिक्लेअर केलेला आहे. 60% जर बेनिफिट मिळत असेल तर दॅट इज कॅटेगरी 2. 40% कॅटेगरी 3, 30% आणि 20% कॅटेगरी 4. अशा प्रकारे 4 कॅटेगरी आहेत. तर याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला जायची काही गरज नाहीये. फक्त लोकांना आपल्याला एवढंच सांगून द्यायचंय की तुम्हाला मेडिक्लेमच्या पॉलिसी बरोबर LICची मेडिक्लेमची पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स हा तुम्हाला घेतला हा तुम्हाला फायद्याचा आहे. आणि आतापर्यंत माझ्याकडे 3 ते 4 मेडिक्लेम ज्या पॉलिसी दिल्या गेल्या त्यांना मी ह्या हेल्थ इन्शुरन्स जीवन आरोग्याचा प्लॅन त्यांना मी मुद्दामून सांगितला असेल आणि वर्षाला फक्त 7,000 फुल फॅमिलीचा जात असेल तर कोणीही व्यक्ती त्याला नाही म्हणत नाहीये की बाबा कशासाठी घ्यायचा, काय घ्यायचा. आपलं सांगायचं काम आहे. त्यासाठी हेल्थ इन्शुरन्सला आपल्याला शिवाय आताची जी कॉम्पिटिशन चालू आहे, मी व्हॉट्सअपवरती पण पाठवलंय. 15 तारखेपर्यंत हेल्थ इन्शुरन्सचं कॉम्पिटिशन चालू आहे. त्याच्यासाठी एक क्लास एका पॉलिसीवरती मिळणार आहे. तुम्ही एक अच्छा म्हणजे आपलं जे मिनिमम बिझनेस गॅरंटीसाठी आपल्याला जे 12 लाईव्ह करावे लागतात त्या 12 लाईव्ह याच्यामध्ये 12 एका पॉलिसीमध्ये 4 मेंबर जरी असतील तर आपण 4 लाईव्ह आपले पकडले जातात. त्यामुळे आपल्याला जर 12 लाईव्ह करायला फक्त 3 जणांच्या जरी पॉलिसी घेतली तरी तुमचा मिनिमम बिझनेस गॅरंटीचे लाईव्ह हे कम्प्लीट होतात. तर त्या लाईव्हच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला हे जास्त आवश्यक आहे. दुसरी गोष्ट मिनिमम बिझनेस गॅरंटीमध्ये आणखीन एक आपल्याला क्रायटेरिया असतो की प्रीमियम. तर प्रीमियमच्या याच्यासाठी जीवनशांती थोडे दिवसामध्ये बंद होते. रेट ऑफ इंटरेस्ट हा अतिशय कमी होणार आहे. जीवनशांतीचा आत्ताचा रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे 5.60%, ते जर डिफरमेंट पिरियड घेतला 3 वर्षाचा जरी डिफरमेंट पिरियड घेतला तर 7% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. खूप लोकांना आपल्याला सांगणं काम आहे की गॅरंटेड रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला परत मिळणार नाही. शिवाय आपल्याला सुद्धा बिझनेस गॅरंटी करण्यासाठी जीवनशांती प्लॅन जर समजा उद्या बंद झाला तर प्रीमियम 1 लाख आपल्याला जो 1.5 लाख प्रीमियम करायचा असतो तो आपण कोणत्या बेसवरती करू शकतो. जर बिझनेस गॅरंटीसाठी जर प्रीमियम झालं नाही तर आपली एजन्सी धोक्यात यायची शक्यता आहे. म्हणून माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की एक तरी 2 लाखाचा प्रीमियम त्यांनी जीवनशांतीचा आपल्या एजन्सीमध्ये 15 तारखेच्या आतमध्ये करावा. की त्या दृष्टीने जर आपण प्रीमियम जर केला तर तुमची मिनिमम बिझनेस गॅरंटी पण होईल. शिवाय तुम्ही जास्तीत जास्त लोकांना जर हे सांगितलं तर खूप लोक तुम्हाला, आता मी उद्या तुम्हाला एक मला वाटतं व्हिडिओ पाठवला की नाही, एक माणसाचा व्हिडिओ आलेला आहे माझ्याकडे, तो नसेल पाठवला तर आपल्या ग्रुपवरती पाठवतो. त्याने जीवन अक्षय पॉलिसी घेतली होती 2012 मध्ये. तर त्यावेळेला तर रेट ऑफ इंटरेस्ट 12.30%, 12.30% त्याला मिळाला होता.
आजच्या याच्यामध्ये 12.30% रेट ऑफ इंटरेस्ट कुठेही मिळत नाहीये. आणि तो माणूस मला त्याने खास करून सांगितलं की मला 12.30% जीवन अक्षय घेतला होता, म्हणून मला दर महिन्याला 50,000 रुपये इंटरेस्ट मिळतोय. आता आपण ज्यावेळेला कस्टमरला सांगतो, आता मागे मी एका कस्टमरकडे गेलो होतो, त्याने मला सांगितलं LICच्या पॉलिसीच्या पेक्षा मी दुकान घेतो मी प्रत्येक वेळेला. दुकान 4 दुकानं माझी आहेत. 4 दुकानं माझी आहेत. त्या दुकानाचा बिझनेस माझा होतो. तर ऑटोमॅटिक माझा इन्कम त्याच्यामध्ये वाढतो. त्याला कोणीतरी सांगितलं होतं, की तुझं दुकान घेतलं, कुठल्याही प्रकारचं दुकान तू चालू केलं, तर तुझ्या बिझनेसमध्ये तुला इन्कम कायम मिळत राहील. त्याच माणसाकडे मी आता 4 दिवसापूर्वी गेलो होतो. त्याला विचारलं, "बाबा काय कंडिशन आहे?" त्यावेळेला त्याने सांगितलं, "बाबा दुकान असून सुद्धा काही फायदा नाही." कारण आत्ताच्या लॉकडाऊनमध्ये सगळी दुकानं 4 दुकाने त्याची असून सुद्धा 4ही दुकानं त्याची बंद आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये हे कस्टमरला आपल्याला सांगायला पाहिजे, की तुम्ही कुठलीही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स येणारे आहेत. कधी लॉकडाऊन येतो, कधी पूर येतोय, कधी आग लागते, कधी काही फिजिकल सगळे प्रॉब्लेम्स येतात आहेत. हे जर जीवनशांतीमध्ये आपण जर ई प्रॉपर्टी जर केली, दॅट इज अवर ई प्रॉपर्टी. जर मी 10 लाख रुपये टाकले तर 10 लाखाची माझी ई प्रॉपर्टी आहे आणि त्याचा इंटरेस्ट मला गॅरंटेड आयुष्यभर मिळणार आहे. हे कस्टमरला हे आपल्याला विथ एक्झाम्पल सांगण्याची गरज आहे. त्यायोगे आपण कस्टमरला जर चांगला प्लॅन दिला, तो पुढे 4 वर्षांनी 5 वर्षांनी सुद्धा आपल्याला चांगला दुवा देईल. की तुम्ही सांगितलं म्हणून मी या प्लॅनमध्ये पैसे टाकले आणि तो आता मला फायद्याचा आहे. कारण कुठेही तेवढा रेट ऑफ इंटरेस्ट मिळत नाहीये. आत्ताच्या या सिच्युएशनमध्ये हेल्थ इन्शुरन्स आणि जीवनशांती हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये चालतात. LIC मध्ये रोज कमीत कमी 4 ते 5 जीवनशांती येतात आहेत. कोणी 60 लाख रुपये, 70 लाख रुपये, म्हणजे मला हे सांगायचं की आपल्याला तेवढं नाही मिळत आहे. पण का आपण एक तरी जीवनशांती करू शकतो की नाही? एवढे लोक आपल्या ओळखीचे आहेत, तर आपण जीवनशांतीवरती भर देऊन लोकांना जर आपण सांगितलंच नाही, जर आपण लोकांना आधारस्तंभ आणि आधारशिला आणि जीवन लाभ हेच प्लॅन आपण सांगत राहिलो, हे प्लॅन तर आपल्याला पुढे पण आहेत. आता सुद्धा मिळाले तर आपल्याला ते सोडायचे नाहीयेत. पण जीवनशांतीसारखा प्लॅन तेवढा रेट ऑफ इंटरेस्ट पुढे मिळणार नाही. जीवन आरोग्यासारखा प्लॅन हेल्थ इन्शुरन्ससाठी आता जे लोक घाबरलेले आहेत, त्यावेळेला आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. ही मेडिक्लेम पॉलिसी बरोबर जीवन आरोग्य ही पॉलिसी घ्या. त्याच्यात तुम्हाला लाईफ टाईम फायदा होईल. आयुष्यभराचा जर फायदा पाहिजे असेल तर हे 2 प्लॅन आपण कंटिन्यू घ्यायला पाहिजे. करोना कवच अशी पॉलिसी आता थोड्या दिवसामध्ये आत्ताच्या स्टार हेल्थ वगैरे यांनी काढलेली आहे. LICची पण करोनाची पॉलिसी येणार आहे. त्याचे डिटेल्स अद्याप आलेले नाहीये. पण ते आल्यानंतर आपण पण ते टाइम बिंग असेल. दॅट इज फॉर टेम्पररी पर्पज. दिस इज नाहीये. हा हार्डली 6 महिने वर्षभरामध्ये बंद होणार. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू चालणारे प्लॅन कुठले आहेत? जीवन आरोग्य. करोना हाच एक डिसीज लाईफमध्ये नाहीये. बाकीचेही आजार कुठलेही होऊ शकतात. त्यामुळे जीवन आरोग्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या डिसीजवरती ऍडमिशन झालं किंवा ऑपरेशन झालं तर त्याला हे मिळतं. तर लॉंग टर्मच्या दृष्टीने जीवनशांती आणि हेल्थ इन्शुरन्स हे 2 प्लॅन आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट आपण आता जर मी बिझनेसचा क्रायटेरिया बघितला तर आपल्यापैकी फक्त 4 लोकांचा मला बिझनेस दिसतोय. बाकीच्या लोकांचा बिझनेस काहीच येत नाहीये. तर काही त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल किंवा कसा करायचा काय, तर मला जर त्यांनी पर्सनली जर भेटले किंवा फोनवरती जर त्यांनी काही मला सांगितलं, की बाबा हा प्रॉब्लेम आहे, काय आहे ते करता येईल. काय आता ह्या एप्रिल, मे, जून, जुलै आता आलाय. 4 महिने विदाउट बिझनेस एकही पॉलिसी न करता जर आपण असं झालं, तर पुढे कसा बिझनेस होणार? आणि लोकांना आपल्याला जे काम सोपवलेलं आहे LICने, ते काम जर आपण व्यवस्थेमध्ये नाही केलं, उद्या कस्टमरकडे जाऊन जर दुसऱ्या कोणी जर पॉलिसी घेतली, जीवनशांती सांगितली किंवा दुसरं जीवन लाभ सांगितला, जीवन आरोग्य सांगितलं आणि त्यांच्याकडनं पॉलिसी घेऊन गेलं, आपण आपलं जे काम दिलेलं आहे ते काम करत नाहीये. प्रत्येक आत्ताच्या ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सुद्धा स्वतःचा फायदा करून घेतंय. गव्हर्नमेंटचा फायदा म्हणजे कसा आहे, ज्या ज्या उद्योगामध्ये गव्हर्नमेंटला फायदा आहे, तो उद्योग गव्हर्नमेंटने चालू केलेले आहेत. आज लोक म्हणत असतील माझ्याकडे पैसा नाहीये. ज्यावेळेला लोक पैसे नाही म्हणतात आहेत, त्यावेळेला तुम्ही लोकांना हे सांगा, की कुठल्या कामासाठी पैसे नाहीये. मी ज्यावेळेला कल्याणला गाडीवरती जातो किंवा ज्यावेळेला कुठेही बदलापूरमध्ये फिरतो, त्यावेळेला कुठल्याही वाईन दुकानाच्या समोर तुम्ही बघा लाईन लागलेली असते.
जर लोकांना दारू पिण्यासाठी जर पैसे आहेत, तर ह्या त्यांच्या आयुष्याच्या याच्यासाठी पैसे नाहीयेत. हे लोकांना आपल्याला पटवून द्यायला पाहिजे, की तुम्ही जो पैसा आहे तो तुम्ही योग्य कारणासाठी जर लावला, तर पुढे फायदा तुमचा आहे, आमचा नाहीये. जर तुमचा फायदा त्याच्यासाठी आम्ही म्हणत नाहीये तुम्हाला 10 लाख रुपये टाका का 5 लाख रुपये टाका. पण तुमची ई प्रॉपर्टी काही तयार करून ठेवा. परवाच्या दिवशी पुण्याच्या एका पार्टीला मी व्हिडिओवरती 50 लाखाची प्रॉपर्टी कन्व्हिन्स केली. फक्त व्हिडिओ पुण्याची पार्टी आहे. 50 लाखाची प्रॉपर्टी म्युच्युअल फंडमध्ये शेअर मार्केटमध्ये टाकायला ते चालले होते. त्यावेळेला त्यांनी मला वाया रेफरन्स माझ्याकडे तो कॉल आला आणि मी त्यांना ज्यावेळेला LICच्या ई प्रॉपर्टी बद्दल सांगितलं, त्यावेळेला ते म्हणले ई प्रॉपर्टी म्हणजे काय? म्हटलं तुम्हाला 50 लाखाची प्रॉपर्टी मी 8 दिवसाच्या आतमध्ये घेऊ शकतो आणि त्यासाठी 50 लाख रुपये तुम्हाला खर्च करायची गरज नाही. हे ज्यावेळेला त्यांना शब्द वापरले आणि त्यावेळेला त्यांना कळलं की बाबा हे अशाही प्रकारचं इन्व्हेस्टमेंट LIC मध्ये होते. आताच्या यंग पिढीला गॅरंटेड पेन्शन मिळण्यासाठी दुसरा आपला जो जीवन उमंग प्लॅन आहे, त्या जीवन उमंग प्लॅनकडे सुद्धा आपलं लक्ष द्यायला पाहिजे. कारण जर 30 वर्षाचा माणूस असेल, त्याला आत्ता पैशाची काही गरज नाही. पण 10 वर्षांनी, 15 वर्षांनी त्याला 45व्या वर्षी किंवा 50व्या वर्षी गॅरंटेड पेन्शन पाहिजे. अशा लोकांना आपण गॅरंटेड 15 वर्ष फक्त पैसे भरा आणि आयुष्यभर पैसे घ्या. जेवढे तुम्ही 15 वर्षामध्ये भरणार आहे, समजा 1 लाख रुपये वर्षाला भरले, आयुष्यभर 1 लाख रुपये तुम्हाला मिळतील. प्लस जो काय बोनस सकट आहे, तो तुमच्या नॉमिनीसाठी गॅरंटेड दिलेला आहे. किंवा कॉम्बिनेशन करून 15 वर्षामध्ये जेवढे पैसे आपण भरतो, माझ्याकडे जो जीवन हरियाली प्लॅन आहे आपल्याकडे, त्या जीवन हरियाली प्लॅन सारखं जेवढे आपण पैसे भरतोय, तेवढे सगळे पैसे आपल्याला परत मिळून शिवाय लाईफ टाईम आपल्याला पेन्शन मिळते. तर अशा प्रकारचे कॉम्बिनेशन करून जर तुम्ही कस्टमरशी बोललात, की असाही प्लॅन माझ्याकडे आहे. तुम्ही जेवढे भराल तेवढे तुम्हाला परत मिळतील आणि लाईफ टाईम तुम्हाला पेन्शनही मिळेल. हे कॉम्बिनेशनचे प्लॅन जोपर्यंत आपण कस्टमरला सांगत नाही, तोपर्यंत कस्टमर तुम्हाला स्वतःहून विचारणार नाहीये, की असं काय कॉम्बिनेशनचा प्लॅन आहे का? असं काही तुम्ही देताय का? तर ह्या आत्ताच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपली आपली आवश्यकता आहे, की आपण आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे. हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, हो सर, येतोय. हो सर. येतोय ना? हां. हां. तर आता गव्हर्नमेंट आपलं काम करतंय, पोलीस लोक आपलं काम करत आहेत, डॉक्टर नर्सेस आपलं काम करत आहे. कुठल्याही प्रकारचा इन्कम गव्हर्नमेंटने थांबवलेला नाहीये. आपल्याला सुद्धा आपला इन्कम थांबवून चालणार नाही. गव्हर्नमेंटने सांगितलंय तुम्ही घरात बसा, म्हणून तुम्ही घरात बसा, ठीक आहे. पण घरात बसून फिजिकली आपण घरात बसलं पाहिजे, पण आपण मेंटली चालू. आणि ज्यावेळेला जर तुमचं मेंटली जर तुम्ही चालू असाल, तुमची विचारशक्ती जर चांगली चालू असेल, तर त्या विचारशक्तीच्या जोरावरती तुम्ही तुमच्या कस्टमर लिस्ट तुम्ही वाढवू शकता. तुमची प्रॉस्पेक्टिव्ह लिस्ट वाढवू शकता. एकदा जर तुम्ही ठरवलं मनामध्ये, की मला हे करायचंय, तर ते कसं करायचं ह्याचे मार्ग तुम्हाला सुचत जातात. जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही, तोपर्यंत तुम्हाला आता काय करणार, बाहेर कसं जाणार, काय करणार याच विचारा